आज 2 जून. आता निघालो आहोत आम्ही लडाखसाठी पुन्हा. बाईक्स वगैरे सगळं रेडी आहे. ही आपली स्क्रॅम्बलर फर्स्ट टाईम चाललेली आहे लडाखला. याच्या अगोदर होती एक्सपल्स. लडाख केलं, स्पिती केलं, केरला केलं. आणि ही आहे KTM ॲडव्हेंचर ऑल टाईम हिट. आता निघालेलो आहे 7:30 झालेले आहेत. निघायचं होतं 6 वाजता. 1.5 तास लेट झाला. इंटरकॉम चालत नाही. काय करणार होतं, लॉंग टूरवरती लॉंग राईडवरती असं होतं. चला आता डायरेक्ट बाईकवरती भेटूया. झालं निघूया. पाऊस पडणार आहे. पहिला ब्रेक कुठे? ओके चालेल. चल मग गणपती बाप्पा मोरया. आता प्लॅन असा आहे ना की आम्ही गुजरातवरनं न जाता या टायमाला आम्ही चाललेलो आहोत नाशिक आणि आपल्या MP मार्गे. तर आता आम्ही इकडनं कोनगाववरनं टाकू कल्याण फाट्याला, तिकडनं राईट मारून डायरेक्ट नाशिक. तर आता प्लॅन सध्या असा आहे ना की 4 दिवसामध्ये आम्हाला पोचायचं आहे दारच्याला. आता 4 दिवस कसे म्हणजे, एक सेकंड. पहिला दिवस आहे तो आम्ही थांबू मे बी म्हणजे आजचाच दिवस उज्जैनला. त्याच्यानंतर मग जयपूर हॉल्ट असेल, त्याच्यानंतर चंडीगड आणि त्याच्यानंतर दारचा और मनाली. यार काय माहिती आहे, बऱ्याच दिवसानंतर म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याच महिन्यानंतर आहे ना पुन्हा एवढी लॉंग राईड आहे ना, तर आहे ना थोडी भीती वाटते. म्हणजे पहिले 1-2 दिवस, दुसऱ्या दिवस पण नाही, पण पहिला दिवस आहे ना तो थोडा म्हणजे बोलतात ना रुटीनमध्ये यायला टाईम लागतो जरा. कारण की हे सगळं म्हणजे बाईकवरती आपल्या बॅगेज वगैरे असतात, हे पूर्ण आपण चिलखत घालून बसलेलो असतो. हे रेग्युलर कामं नसतात. आणि रेग्युलर आम्ही ही गाडी पण नाही चालवत. आम्ही चालवतो शाईन. तर शाईनवरनं डायरेक्ट ह्या गाडीवरती येऊन हे सगळं घालून हे सगळं घेऊन वगैरे आहे ना, थोडीशी पहिले भीती वाटते. मे बी 200-300 किलोमीटर, पण त्यानंतर इझी आहे. नाशिक हायवेवरचा पहिला टोल नाव नाही माहिती आहे, पण आता बाईक चालवून झाले 25 किलोमीटर ऑलमोस्ट नाही, थोडेसे जास्ती झाले. इगतपुरी हायवे. अरे नाही यार. एनिवेज असे भरपूर टोल बघायचे. आता 2023मध्ये फर्स्ट टाईम गेलेलो होतो लडाखमध्ये. ते असता नॉस्टॅल्जिया वाटतोय. हां, पण त्यावेळेला गुजरात मार्गे गेलेलो. आता ह्यावेळेला आम्ही MP करत चाललेलो आहोत. न्यू रूट, न्यू एक्सपिरियन्स. इगतपुरी 125 किलोमीटर. रोड तर भारी वाटत आहेत. नाशिक फक्त 58 किलोमीटर आहे. आता प्रॉपर हिरवळ आहे, प्रॉपर एकदम. काय ना, अरे यार तू मला खरोखर तुझा आवाज नाही येत ऐकायला. मला पुढे जाऊन ॲडजस्ट करावं लागेल. तो बा आता कसारा घाट चालू होईल पुढे जाऊन. 83 नाही रे, 58 आहे. तू उलटा वाचलंस. इगतपुरी 10 किलोमीटर आहे. हा चालू झालं आता. काय आलं? हा सिंगल आहे ना, मग टेन्शन नाही काय. पण पहिले बघ. इंदोर 471, नाशिक 54. चायला इकडे थंड वाटतंय रे. हां, वाव यार. हा रोड लास्टपर्यंत असंच असेल. नाशिक बोलतोय, इंदोर बिंदूरपर्यंत, उज्जैनपर्यंत. इगतपुरी आला. इगतपुरी घाट संपल्यावरती लगेच येतं इगतपुरी. मला थंड हवेचं ठिकाण आहे रे इगतपुरी. सॉलिड वाटतंय. काय माहिती, राईड चांगली आहे, फक्त ट्रॅफिक नसायला पाहिजे, मग धमाल आहे.
लावतो काय? आग्रा 1046, इंदोर 440 आहे. एकशे 18 किलोमीटर झाले मंगेश आपले. हां, अरे नाही, मी ट्रिप सेट केलेला होता ना. MiG 21 मंगेश. बायसन नाही रे, हा MiG 21 आहे. हां काय, हां, अरे खरे वाले आहेत. कुठला प्लेन आहे? जॅग्वार. ओझर बस स्थानक. आयला यांना बस स्थानकांना पण प्लेन देतात यार नाशिकमध्ये. हां यार, भूक तर लागली आहे. तू खाल्लेलं होतंस ना सकाळी? अरे टोस्ट आणि बिस्किटने काय होतंय? काहीतरी पोटामध्ये आहे ना, असं काहीतरी बोलतात ना, पौष्टिक पडायला पाहिजे. वडे, कांदा भजी, असं काहीतरी पौष्टिक. फळं, भुकेसाठी फळं कोण खातं? उपवास तर नाहीये. मागे कोण नाही ना? अरे चल यार, टिपटोवर. कुठला? माखनचोर ना? नाश्ता, टी टाइम कॅफे, साऊथ इंडियन. अरे इडली चालेल. नाशिकची मिसळ. मिसळ बरोबर पाव आहे, पापड आहे, गुलाबजाम आहे, आणि हे काय? मठ्ठा आहे, मठ्ठा. यही तो खाना पड़ता है. राईट नाही, थम्सअप. आता वाजलीमध्ये किती? 11 वाजले. ऑलमोस्ट 200 किलोमीटर झालेले आहे. उज्जैन आहे, कल्लाडवरनं 600 किलोमीटर उज्जैन होतं. आता फक्त 400 किलोमीटर राहिलेले आहे. होऊन जाईल रात्री 9 पर्यंत वगैरे. पुसू ऑन टाईम आहो, टेन्शन नाही. बरोबर 200 किलोमीटर चालवली आहे मंगेश. तुला येतोय काय ऐकायला? 200 किलोमीटर झाली आपली. अजून फक्त 400 किलोमीटर तर चालवायची आहे. 400 काय 500 पण बघूया ना. पहिलं 400 करूया. 8-9 पर्यंत चालवायची. दुसऱ्यांदा पेट्रोल भरलं आता धुळेला. मंगेश, हॅलो. अरे येतंय काय केलं मंगेश? हे बंद झालं आपलं इंटरकॉम, बंद झाला. 262 किलोमीटर चालली आणि पेट्रोलचे सगळे बार निघाले. ला 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 ला. हे यार इंटरकॉमचं काहीतरी मोठं नाटक आहे रे. करा परत हे करा ते करा. आत्ता गरमी लागायला चालू झाली. आपले किती? 1 वाजले रे.
वाजला 1 आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत मालेगावच्या पुढे. म्हणजे 8 वाजता किती वाजता निघालेलो? 8 वाजता निघालेलो होतो. हा सॉरी मालेगाव बोलतो, धुळ्याला पोहोचतोय आता. धुळा इकडनं 15 ते 20 किलोमीटर आहे फक्त. इकडे थोडं समुद्र विसर्जन केलं. रोड चांगलाच आहे, बरं झालं इकडनं आलो ना. आता गुजरातमधनं खड्ड्यांमधनं गेलो असतो. हा रोड आहे ना कडकडीत चांगला आहे, एकदम स्ट्रेट सपाट, एकदम काचेसारखा रोड आहे, काचेसारखा. गाड्या पण नाही सरळ चालत राहा, सरळ चालवत राहा गाडी. हा पण असं बोर नाही होत आहे, टर्न वगैरे आहेत, पण असं वाटते की कुठला तो चीट कोड सापडलेला आहे. सॉलिड रस्ता आहे, मला तर आवडला बाबा. आता नेक्स्ट टाइम जर पुन्हा कधी जायचं असेल ना तर इकडनंच जायचं आणि यायचं पण इकडनंच. सॉरी यार, जबरदस्त पाऊस चालू होता, शूटिंग नाही काढू शकलो. कसं बसतं हे जॅकेट वगैरे घातलं आहे आम्ही लोकांनी. फुल पावसामध्ये पूर्ण भिजलेलोच आहोत आम्ही. आणि त्याच्यानंतर एक रूम मिळाली, 1200 रुपयाची नॉन AC होती. ती घंटो की हिसाबवाली रूम ती, एक नंबरची फालतू होती. जरा पुढे आलो, आता हे एक हॉटेल आहे, हॉटेल लावण्य पॅलेस म्हणून, 7 नंबर. ओके, हॉटेल लावण्य पॅलेस म्हणून आहे. हे बाहेरून वाटलं थोडं 3 स्टार टाईपमध्ये. आणि AC रूम आहे इकडे 1800 रुपये. जर तुम्ही इकडे रतलामला येत आहे तर तुमच्याकडे भरपूर कमी ऑप्शन्स आहेत, नो ऑप्शन जास्ती. जेवढे आहेत ओन्ली तेवढेच. टाटा. तर चला मग, आजचा दिवस तर संपला. टाटा. हे टकलू, बाय बाय करायचं असतं. बाय.